जय शंभूनारायण. आज 5 फेब्रुवारी 2025 सकाळचे 5:45 वाजलेत. आता मला जेवढं जे काय सगळं करायचं होतं, देवदर्शन फिरायचं होतं, सगळं संपलं आहे. आता आम्ही उज्जैनपासून अलीकडे 70 किलोमीटर आहे. आता तिथून आम्ही निघणार आहे डायरेक्ट घरी. आता कुठलं काय नाही राहिलं, सगळं अजून अंधारच आहे. बघा मला दिसेल इथं कार लावली आपली, ही ट्रेन चालली त्याचा आवाज येतोय इथं. चला चला निघालो होतो वाईला. 8 वाजले तर चहाला थांबलोय. आता हायवेला उजेड पण पडला. आता पोहे खा. कुठली नदी रे? नदी उरमोडी ओके. MP बॉर्डर, महाराष्ट्रात आलो. विंडमिल दुपारचे 3:30 वाजलेत आणि इथं या रेस्टॉरंटला आता जेवायला थांबलोय आम्ही. महाराष्ट्रामध्ये आलोय आम्ही. आता रात्रीचे जरी नाही म्हणे तरी आम्हाला 10-11 वाजतील पोहोचायला. बघूयात. जेवण करून पुढे निघालोय. आता दीपक बसलाय गाडी चालवायला. दीपक दादा ते सगळे फ्रेशच झालेत, सगळ्यांची झोपा गेल्यात. दीपक दादा गाडीवर चालवाय बसलाय तर माझ्या हो मी पण फ्रेश. मला लई झोप आली होती, माझी झोपच गेली सगळी. झोप झालेली ऑलरेडी, झोप गेली, बाकी काय नाही. त्याला झोपणं झालं तर सकाळपासून झोपलेला असतो, 6:30 वाजतापासून झोपलेला. 4-7 दिवस झोपतोच तो, फक्त जेवणासाठी उठलेला आणि व्हिडिओ करायला आणि व्हिडिओ काढायला, बाकी काय नाही. नुसता झोपा काढायच्या कामाचा आणि रील बनवायचा, बाकी काय त्याचा उपयोग नाही. आता एक जबाबदारी दिली तर बघू. पप्पा झोपला का? झोपला. त्या पुढे जे बसलेत का लोक, त्यांना आपल्या दीपक दादाची एवढी भारी ड्रायव्हिंग आवडली की व्हिडिओज काढायला लागलाय. ते बघा तिथल्या आजी पण हात करत होते आत्ता. हायवेला थोडंसं थांबलो चहा प्यायला. गँग चहा पिती बघा आपली. चहा पिऊन परत निघालो. अंधार येतोय पण आवाज. हरिणे ओरिजिनल काय सांगतोस तू? काय हरिणे उतरू का? हरिणे बघ. बघ यात दिसते मोबाईल मध्ये. बघ हरिणे डोकं काढ जरासं. हरिणे बघ. हे सेव्ह कर स्नॅप. काय करतोयस? बघतो की नको बाबा. चला. फोटो काढतो. नको बघतोय. अरे फोटो काढतो. उतरू नको. दिसलं बघ इथं. पप्पा बघ. दिसतंय की डोळ्याने. नको गेलं. कुठे पण घे ना, इथं राईटला घे. पुढे पण आहे हे गुरु आहे. इथे किती किमान 2-4 तरी गाड्या आहेत. काय रे, थंडी आहे? थंडी आहे का? रात्रीचे 11 वाजलेत आणि मोरगाव इथं आम्ही पोचलोय. ही गाडी आणि ह्या रेस्टॉरंटमध्ये थांबलोय. आता इथनं जेवण करणार की नॉनस्टॉप घरी जाणार, कारण की घरी पोचायला तरी अजून 1-2 तास लागतील. आत्ताच 11 वाजले म्हणल्यावर 1 वाजणारच, 1-1:30 वाजणार. मग उगाच घरच्यांना पण डिस्टर्ब नको. सो इथं जेवण करून आम्ही डायरेक्ट घरी जाणार. चला.
स्टॉप वाई. पासून आत. Continue on Vaisuru Road for 10 kilometers. रोडचं काम. 1 वाजला आहे आणि इथं वाईमध्ये पोचलो आहे. इथं आमच्या सोसायटीच्या इथं. तर बघा हे माझे सगळे भाऊ सगळे सुखरूप आम्ही पोचलो आहे वाईला. तर चला, हर हर महादेव.